मतभेद झालेत. तायवाडे सुद्धा आता हैदराबाद गॅजेटच्या समर्थनार्थ आता मैदानात उतरलेत. नेमकं काय कसं बघायचं याच्याकडे? जर नेत्यांमध्ये जर मतभेद होत असतील तर मग कसा तिढा सुटायचा याचा? सर्वप्रथम आपल्याला मनापासून धन्यवाद. आपण या चर्चेमध्ये मला सहभागी करून घेतलं. या अगोदर सुद्धा माझा जो ओबीसीचा लढा होता तो सातत्यानं जय महाराष्ट्र चॅनलनं संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. अनेक या चर्चेच्या संदर्भात प्रत्येक वेळेला मला त्या ठिकाणी बोलावलं आणि माझ्याकडनं ज्या काही या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जी केस लढल्या गेली त्या केसचा ओबीसी समाजाला कसा फायदा झाला हे संपूर्ण श्रेय जर कोणाला असेल तर ते जय महाराष्ट्र चॅनलनं. आता मुख्य मुद्द्याकडे वळतो. आपण या अगोदर जो प्रश्न केला, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी जी एक बहुजन व्याख्या करून स्वराज्य स्थापन केलं होतं, मुघलांच्या आणि इतर राजवटीच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन करण्याचं काम केलं. त्या स्वराज्याला कुठेतरी छेद देण्याचं काम सध्याचे राज्यकर्ते आणि अनेक समाजामधले काही घटक करतायत. कुठेतरी ही महाराष्ट्रासाठी अतिशय चिंतेची बाब आहे. छत्रपतींनी मराठा प्लस 18 पगड जाती व 12 बलुतेदार या सगळ्यांना एका ठिकाणी घेऊन ही सगळी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये कुठेतरी ओबीसी म्हणजे 12 बलुतेदार, 18 अलुतेदार आणि कुणबी वर्सेस मराठा असं चित्र या महाराष्ट्रामध्ये तयार झालं. हे अतिशय भविष्याच्या दृष्टीनं आपल्या महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला छेद देणार आहे. कालचा जो GR आला तर याचा ओबीसीच्या आरक्षणावर कसा परिणाम होणार आहे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एक उदाहरण देतो मी तुम्हाला की सध्या जर 100 ओबीसी असतील आणि तरी 27 जागा असतील, त्या 100 ओबीसी मध्ये स्पर्धा या 27 जागांसाठी होणार आहे. इतके दिवस होणार होती, परंतु आता या हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर याच्यामुळे त्या वेळेला जे मराठा ह्या ओबीसी आरक्षणामध्ये इन्क्लूड होणार आहेत किंवा त्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट दिल्या जाणार आहे, तर कुठेतरी पहिले ओबीसी त्या ठिकाणी असलेले त्यांच्याच ताटातला हा घास हिरवण्याचा सध्याच्या परिस्थितीत प्रयत्न झालेला दिसतो. याचा अर्थ माझा मराठ्यांना ओबीसी देण्यासाठी किंवा त्यांना आरक्षण देण्यासाठी अजिबात विरोध नाही. कुठेतरी कोणीतरी याचा विपर्यास सुद्धा करू शकतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझं स्वतःच उदाहरण या ठिकाणी देतो. माझी पत्नी ही मराठवाड्यातली आहे. तिच्यापासून आम्हाला 2 अपत्य आहेत. मला 2 मुली आहेत. दोन्ही मुलींना कास्ट सर्टिफिकेट ओबीसीचे आहे आणि व्हॅलिडिटी सुद्धा झालेली आहे. परंतु जिनं जन्माला घातलं तिला ओबीसीचं सर्टिफिकेट नाही किंवा तिला कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही. हा किती मोठा विरोधाभास